हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आजचा ब्लॉग पंचमी स्पेशल ब्लॉग आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं माहेरचं घर कसं आहे ते पण दाखवणार आहे। त्याआधी चहा पिऊन घेते मी, बघा किती चहा पित असते। त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पंचमी असल्याने असं दाराला जे उंबरठा असतो तो शेणाने सारवून त्याची पूजा करतात। त्यानंतर ते गिलक्याचे पानं जे असतात ते ठेवतात, फुलं ठेवून हळदी कुंकू वाहून पूजा करतात दाराची। आणि त्यानंतर इथे खाट ठेवलेली असते, खाटेवर चादर वगैरे टाकलेली आहे आणि एक पान ठेवलं, पानावर सुपारी ठेवलेली असते आणि त्याची पूजा करतात आणि त्याला पण फुलं वगैरे वाहतात। तर ते अशासाठी की आपल्या घरात जे पित्र असतात त्यांना आमंत्रण दिलं जातं। त्यानंतर बाहेरचं वातावरण इतकं फ्रेश होतं आणि झाडांना फुलं वगैरे आलेली आहेत, त्यामुळे ते खूप छान वाटतं सकाळी सकाळी आणि पक्ष्यांचा चिवचिवाट वगैरे। तर मम्मीने सुंदर रांगोळी काढलेली आहे, सिंपल आहे पण खूप छान दिसते। त्यानंतर सुरुवात करताना टीपॉयपासून सुरुवात केलेली आहे आणि तिथे माझा एक फोटो ठेवलेला आहे छान छोटासा। त्यानंतर एक फ्लॉवर पॉट ठेवलं आहे, त्याच्यात वेगवेगळे फ्लॉवर्स यूज केलेले, येलो आणि रेड कलरचे। आणि साईबाबांची फ्रेम आम्ही इथं एंट्रीला ठेवलेली आहे। तर खूप दिवसापासून मी प्रयत्न करत होती की तुम्हाला मी माझ्या माहेरच्या घराचा एक ब्लॉग नक्की शेअर करावा आणि आज तो योग आलेला आहे। तर व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, तुम्ही तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ब्युटिफुल काव्या हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा। तर पूर्ण हा 15 दिवसांचा पितृ पक्ष आहे आणि यामध्ये तुपाचा दिवा आणि त्यात तीळ थोडे टाकायचे असते आणि तो लावायचा असतो, ही प्रथा आहे। आणि प्रत्येक जण करतच असं नाही, ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि सवडीचा भाग आहे। असं नाही की तुम्ही तुपाचाच दिवा लावा, तुम्ही राईच्या तेलाचा पण दिवा लावू शकतात। तर हा झाला फ्रंट साईड रूम। तर मी बॅक साईडला तुम्हाला किचन दाखवणार आहे। तर भैया म्हणतोय माझा व्हिडिओ नका घेऊ। तर बॅक साईडचं किचनला हे दार आहे आणि ते बाहेर येऊ शकतो या दाराने। वरती जायला जिना आहे आणि त्यानंतर इथे तुळशी ठेवलेली आहे आणि माऊ पण आहे छोटीशी। त्यानंतर आज पित्र असल्यामुळे सगळा स्वयंपाक वगैरे चालू होता आणि पसारा वगैरे होता घरात थोडासा। त्यानंतर देवांची पूजा इथे झालेली आहे आणि इतकं प्रसन्न वातावरण असतं सकाळी, तर खूप शांत तर पित्रांसाठी खूप सारा स्वयंपाक केला जातो, जसं की गव्हाची खीर असणारे, भजे कुरडई असतील, तसंच सगळ्या एकत्र मिक्स भाज्या, चक्कीची भाजी, कढी, भात, वेगवेगळे आयटम्स केले जातात। तुमच्याकडे पित्र कसे करतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा। देवाऱ्याजवळ पण छान रांगोळी काढलेली आहे। तर एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर मदत तर लागणार। तरी मम्मीचं बऱ्यापैकी आवरून झालेलं होतं। नंतर काकू आल्यावर तिने खिरीसाठी खोबरं किसून घेतलं आणि ज्या काही भाज्या असतील त्या चिरून दिलेल्या आहे। बाकीचं जे काही काम असेल ती करत होती। त्यानंतर मम्मीने इथे आळूच्या वड्या लावून घेतलेल्या आहे आणि काकूने खीर केलेली आहे आणि खीरचा पण व्हिडिओ मी टाकला आहे तुम्हाला, शॉर्ट व्हिडिओ, तो बघितला नसेल तर तो पण नक्की बघा। त्यानंतर सगळा स्वयंपाक झाल्यावर असं पान वाढायचं असतं आणि हे बदामाचं पान जे असतं ते खाली यूज केलेलं आहे आणि त्यावर एक पोळी ठेवून जे काही तुम्ही बनवलेलं असतं ते सगळं ठेवायचं असतं आणि त्याची तूप टाकायचं आणि पूजा करायची असते हळदी कुंकू लावून। आणि ती पूजा झाल्यानंतर हा घास वरती ठेवून पाणी वगैरे फिरवून ते द्यायचं असतं। त्यानंतर सगळे ताट वगैरे केले आणि जे बाकीचे 2 ताट होते ते आपण एक गाईला देतो आणि एक जे असतं ते आपण जो घास टाकतात चुलीमध्ये किंवा विस्तव करून तो टाकण्यासाठी ते पात्र बनवलेलं होतं। तर मी वरती जाऊन ही पूजा केलेली आहे, तूप वगैरे टाकून पाणी वगैरे फिरून। तर हा असा विस्तव केलेला असतो आणि त्याच्यात जे आपण बनवलेलं असतं सगळं तो घास टाकतात आणि पाणी वगैरे फिरवतात। तर मनोभावे ही पूजा आपल्याला करायची असते। अशा प्रकारे पंचमी श्राद्ध केले आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि पोटभर जेवण झालेलं तर सुस्त झोप। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा।